सकाळपासून फिरून फिरून कंटाळा आला मला आता. आलो फायनली आपल्या हॉटेलमध्ये नाश्ता करायचा. मला आता भूक लागली. काय आहे दादा नाश्त्याला? भात आणि भजी. भात कसं प्लेट आहे? 25. द्या एक प्लेट भात. भातच खातो रट्टावून. लावला इकडं साईडला आटो आपलं दादाचं हॉटेलात. हो का आटू लागलं इकडं. बाकी फॅमिली आपलं मस्का पाव खायला गेले ओलांडीमध्ये. ओलांडीमध्ये आलो का खिचडी खाऊन गेल्याशिवाय जमत नाही बरं का. फर्स्ट क्लास स्वस्त आणि मस्तमध्ये पोट भरून. हां ओलांडीमध्ये आली की खिचडी भजे खावाचं लागते बरं का. हो का 25 रुपयामध्ये बघितलो का कसा आहे प्लेट. बघा जरा सेल्फीमध्ये कसा जरा व्यवस्थित दिसना गेले. पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्ही. हो का बघितलो का खिचडीचं नाद खोळा नाद खोळा. खाल्ल्याशिवाय जायला जमत नाही बरं का. तिकडं बाहेर कसं आपल्यासारखं खिचडी खायला भेटत नाही तर मळावं लागते. मग इकडं आले की खिचडी खाल्ल्याशिवाय जायला जमत नाही. नंबर 1. आणि ह्याच्यासोबत भाजी आहे बटाट्याची. बटाट्याची जर भाजी खाल्लो तुम्ही अरा वा असं खुश करून खावं वाटतं. खुश करून बटाट्याची भाजी आणि सोबत कढी पण. हो का कढी बी आहे. भेटता का तिकडं पुण्याला? आपलं पुण्याला जरा महागाई आहे तसं म्हणायचं जमत नाही. खतरनाक झालं माझा नाश्ता. आता पैसे दे बाबा नाहीतर मला फोन पे करावं लागतं. 25 रुपये दे. अरे घाम सुटलं जरा मध्ये गरम असल्यामुळं का जरा घाम सुटलं. नाहीतर नंबर 1चा नाश्ता केलो मी. काय विषय नाही. थांबलो मला एक अर्धा तास थांबायचं. अर्धा तास म्हणजे एक 15-20 मिनिट थांबायचं. थोडं बनितो भेटलो का माणसं ओळखीची भेटतात लगेच. येऊन साखळ मोडलं थांबलो जरा. एक अर्धा तास थांबा म्हटलं तर ऐन वाटायला येऊन थांबलो बाबा. जरा सावली बी नाही पुढं कुठं तर सावली बघावं म्हटलं तर झाडं बी सगळे तोडून टाकलेले आहेत. बघितलो का साखळ मोड आमचं कसं आहे. हो का हे हां हे जातं साकोळला. साकोळ शिवरणपाळ आणि हे इकडं धनेगाव आणि हे इकडं ओलांडी उदगीर. हा सकाळपासून ब्लॉक टाकाय नव्हतं. मी परेशानीमध्ये होतो बरं का. सकाळी बी धरून आलो 11:30 वाजता. आंघोळ त्याने केलो. मग आपलं प्रॉब्लेम चालू झालं. मग ओलांडीला फिरण्यात सकाळी आम्ही बघा 7:30-8 वाजता निघालतो सकाळी बी धरून. हां इथे यायला 11:30 वाजलेच म्हणजे 3-3.5 तास लागले. मध्ये नाश्ता बिष्टा करून यायला बी धरून 3-3.5 तास लागले आम्हाला. आंघोळ त्याने केलो. मग दुसरं आता सोशल मीडियावर आता सांगत नाही मी खरं तर का प्रॉब्लेम चालू आहे ते सांगतो एक दिवस इन टाईम. त्याचं लगेच सांगायला जमत नाही बरं का. अगोदर इकडं भरपूर हॉटेल होतं. कटिंगचे दुकानं होते. आता एकच राहिले बरं का. एक हॉटेल आहे आणि इकडं पंक्चरचं वॉशिंगचं दुकान आहे. वॉशिंग सेंटर आहे इकडं. रानावनं पेरण्या झालेले आहेत बरं का. पाऊस नसल्यामुळं अजून काय मोड वापाय नाही. बघितलो का इकडं अजिबात नाही. पण तिकडं नदीच्या कडला त्यांनी बघितलो का मोड आलेले आहेत. ह्या साईडला अजून काही नाही तेवढं. बघितलो का इकडं पूर्ण काळा रान दिसला असं काळा रान. जरा कार चालले जरा साईडला आहे तुम्ही. पाऊस आला काय अजून एक बारीक 1-2 पाऊस पडले का मग बराबर मोड येत आहे. पाऊस आला पाहिजे जरा टायमावर. पाऊस आला का मग बराबर होते बघा सगळं. आता मी ड्रायव्हर चेंज करणार आहे. इथून गावाकडे त्यानं घेऊन जाणार आहे आता. हो का आमचं रवी किशन रवी घेऊन जाणार आहे आता. मी चेंज करणार आहे आता ड्रायव्हिंग. मी बसतो साईडला. आमचं रवी घेऊन जाणार आहे. गेले जरा दुकानात बिस्किटं. मी जरा थंड सावलीला उभारलो. काय प्रॉब्लेम असल्यामुळं थांबलो. हो का निलंगा आहे का आलं बघा. औराद शहाजीनी औरादची गाडी चालली बघा. हो काही शहाजीनी औरादला गेले आता बस टाईमवर येतात. काही विषय नाही बसचा. आता दुपारचा टाईम असल्यामुळं जरा कमी झाल्यात. पण सकाळी संध्याकाळच्या टायमाला शेवटचं बस राहते 8 वाजेकुणा. 7:30 वाजेकुणा राहते. शेवटचं बस 7:30ला आहे. भेटलं का माय? हां चला
आपलं झालं टायमिंग संपले आता जातो आम्ही आता घरी ठीक आहे टाटा बाय बाय